नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। अक्षरशः बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर केंद्र सरकारनं पीक विमा मंजूर केलेला आहे। राज्य सरकारनं हस्तक्षेप केल्यानंतर बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2025चा पीक विमा आता 100% मिळणार आहे। त्या संदर्भात त्यांनी जी.आर. आणि तारीख देखील या ठिकाणी सांगितलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेर कोणत्या तारखेला पीक विमा जमा करण्यात येणार आहे ती तारीख देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आपण जर बघितलं तर पीक विमा कंपन्यांनी बीड, धाराशिव आणि लातूर या 3 जिल्ह्यांना अक्षरशः पीक विम्यातून वगळण्यात आलेलं होतं। म्हणजे या जिल्ह्यांना पीक विमा दिला जाणार नाही अशी ठाम भूमिका पीक विमा कंपन्यांनी घेतलेली होती। मात्र राज्य सरकारनं हस्तक्षेप केल्यानंतर या 3 जिल्ह्यांना अखेर न्याय मिळालेला आहे। कारण या जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचं जवळपास 80 ते 90% नुकसान झाल्याचं या ठिकाणी आता अहवाल प्राप्त झालेला आहे। कृषी विभागानं केलेल्या पंचनाम्यानंतर तो अहवाल जो आहे तो राज्य सरकारकडे देण्यास थोडासा विलंब झाला होता अशी माहिती आता या ठिकाणी राज्य सरकारनं देखील या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2025चा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। आता तुम्ही म्हणताल कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, फक्त सोयाबीन या पिकासाठीच पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी पीक विमा कंपन्यांशी संवाद साधत त्यांच्यासोबत बैठक घेऊन बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ देण्यात यावा असे आदेश आता पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। शेतकरी बांधवांनो, आपण जर बघितलं तर याच्यामध्ये सर्वात मोठी कामगिरी ही राज्य सरकारनं केलेली आहे। कारण राज्य सरकारनं या ठिकाणी वारंवार केंद्र सरकारकडे विनंती केली की बीड जिल्हा वगळू नका, त्याचबरोबर लातूर जिल्हा वगळू नका आणि त्याचबरोबर धाराशिव जिल्हा देखील वगळू नका। मात्र पीक विमा कंपन्यांनी तांत्रिक आक्षेप घेत या जिल्ह्यांना वगळण्यात आलेलं होतं। मात्र आता याच 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। हेक्टरी 17,500 रुपयाप्रमाणेच या शेतकऱ्यांना देखील रक्कम मिळणार असल्याची माहिती आता प्राप्त होत आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमचा नक्कीच प्रश्न असेल की हा पीक विमा अखेर कोणत्या तारखेला मिळणार आहे, कोणत्या वेळेला मिळणार आहे। जरासा विलंब मी लावणार नाही, कारण डायरेक्ट कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती खरीप 2025चा सोयाबीनचा पीक विमा येणार आहे ती तारीख मी आता तुम्हाला सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या 20 मे 2026 पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप 2025चा पीक विमा वितरित होणार आहे। यामध्ये धाराशिव, लातूर आणि बीड या 3 जिल्ह्यांना खरीप 2025चा सोयाबीन या पिकाचा पीक विमा मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।